अनेकांच्या संसाराची धुळदाण करणाऱ्या दारूला अनेक ठिकाणी विरोध झाला आहे। आयुष्य उद्ध्वस्त करणारी दारूची दुकाने नसावीत व ती कायमस्वरूपी बंद व्हावीत ही प्रत्येक महिलेची इच्छा असते। दारूबंदीसाठी आडव्या बाटलीवर अनेक ठिकाणी मतदान झाले आहे। मात्र बीबी या गावात दिनांक 19 आणि 20 डिसेंबर रोजी दारूच्या 3 ते 4 दुकानांना परवानगी देणारा दुनियेतील अनोखा आणि अफलातून असा ऐतिहासिक ठराव संमत करण्यात आला। लोणार तालुक्यातील बीबी हे 8 ते 10 हजार लोकवस्तीचे गाव। या गावात देशी आणि विदेशी दारूची परवानाधारक 4 ते 5 दुकाने असताना नवीन देशी आणि विदेशी दारूच्या दुकानांना परवानगी देण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली। ग्रामसभेत उपस्थित 323 महिला आणि 208 पुरुषांनी ठरावाच्या बाजूने आपले मत नोंदवले। काही पुरुषांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे हे आपण समजू शकतो, पण उपस्थित सर्व महिलांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले हे थोडे विपरीतच म्हणावे लागेल। बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचा मातृतीर्थ जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात ओळखला जातो। त्यांची जडणघडण ज्या गावी झाली त्या सिंदखेड राजापासून बीबी हे गाव फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे। येत्या 12 जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी एकीकडे सुरू असताना या गावात अशा प्रकारचा ठराव घेतला जातो ही बाब सामाजिक स्वास्थ्याला तसेच माँसाहेबांच्या कर्तृत्वाला उणेपणा आणणारी आहे। माँसाहेब आपल्या लेकींवर संस्कार करण्यात कुठे कमी पडल्या की ज्यामुळे बीबी येथील महिलांनी असा विपरीत ठराव घेतला असा प्रश्न निर्माण होतो। त्यात त्यांनी बीबी येथे घेण्यात आलेला ठराव हा सामाजिक संतुलन आणि स्वस्थ बिघडवणारा असल्यामुळे ठराव त्वरित रद्द करून ग्रामपंचायत बरखास्त करावी व ग्राम सचिवास निलंबित करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे। या निवेदनावर वृषाली बोंद्रे, सुविद्या देशमाने, नीलकुमार बंगाळे राजपूत, नरेंद्र लांजेवार, पंजाबराव गायकवाड, सुनीता भांड, लताताई धाईत व जिजा सदावर्ते यांच्या सह्या आहेत। बुलढाणा जिल्हा दारूबंदी समितीची मी समन्वयक, जिल्हा समन्वयक आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आता आपल्याला माहिती आहे की 3 जानेवारी ते 12 जानेवारी हा सावित्री जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आहे आणि अशा या आपल्या जिजाबाईच्या जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यातील बीबी या गावामध्ये 19 डिसेंबरला एक ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आणि तो ठराव मंजूर करण्यामागे एक अशी दिशाभूल करण्यात आली महिलांची की महिलांना अक्षरशः म्हणजे आमिष देण्यात आले की तुम्हाला घरकुल मिळेल, तुम्ही या ठरावावर सही करा आणि अशा 321 महिलांच्या सह्या घेण्यात आल्या, तसेच 218 पुरुषांच्या सह्या घेण्यात आल्या आणि त्यांना हेच सांगण्यात आलं, अंधारात ठेवण्यात आलं की तुम्हाला या गावामध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये घरकुल दिल्या जातील किंवा तुम्हाला अजून ज्या काय गरजा आहे तुमच्या त्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव तुमच्या पाठीशी राहील अशा पद्धतीने दिशाभूल करून या सर्व महिलांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि आज त्या गावामध्ये जवळपास 2 देशीचे दुकानं आणि 2 बियर बार अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या ठरावामध्ये मंजूर करण्यात आले। तर आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर एकच मागणी केली की अशा खोट्या पद्धतीने जो ठराव मंजूर केला गेला तर तो ठराव अक्षरशः बरखास्त केला गेला पाहिजे आणि आज आम्ही संपूर्ण महिला त्या ठिकाणी आलेलो आहोत। अशा मातृतीर्थ जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये जर अशी महिलांची दिशाभूल करून ठराव मंजूर केला जात असेल तर त्याच्यासाठी आमचा सर्वांचा निषेध आहे। या गावामध्ये 19 डिसेंबरला जी महिला ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेमध्ये महिलांना पूर्वसूचना न देता त्या ग्रामसभा ठरवली, परंतु त्या ग्रामसभेमध्ये दारू बंद न करण्याऐवजी दारू चालू करायची या मागणीसाठी महिलांच्या सह्या घेण्यात आल्या, परंतु त्या महिलांना कुठलीही पूर्वसूचना दिलेली नव्हती की ही दारू चालू करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येते। त्या गावाच्या जे म्हणजे मुख्य ज्याला आपण मुख्य गावकऱ्याचे जे मुख्य प्रतिनिधी म्हणून सरपंच असतात त्या महिला सरपंच त्यांच्याच देशीचं लायसन असल्यामुळे आणि 2 सदस्य त्या सदस्याचे 2 बारचे लायसन असल्यामुळे 2 देशी आणि 2 बार, देशी ही जिल्हा बदलीसाठी स्थलांतरित देशीचं लायसन आहे आणि बार हे नवीन येतं। या दोन्ही दुकानाच्या लायसनसाठी त्यांनी ही महिला ग्रामसभा आयोजित केली। स्वतः सरपंच महिला असून त्यांनी या गावाच्या वाटोळ्याचा म्हणजे विचार केला, जे गोरगरिबांचे कुटुंब रस्त्यावर येणार आहेत अशा याला एक चालना दिली आणि म्हणून आम्ही त्या सभेचा आज निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येऊन ते निवेदन दिलं
की कुठलाही ठराव हा पारित करू नये. हाय लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी, संबंधित अधिकाऱ्यांनी जो तिथला ग्रामसेवक आहे त्या ग्रामसेवकला हा चुकीच्या निर्णयावर जी ग्रामसेवकनी ग्रामसभा घेतली यांना ताबडतोब निलंबित करावं आणि हा ठराव बरखास्त करावा एवढी मी विनंती करते. चव्हाण, महाराष्ट्र विश्व न्यूज, बुलढाणा.